नमस्कार मैत्रिणींनो, चला आज आपल्याला स्लीवलेस ब्लाऊज शिवायचा आहे आणि आहे 32 साईज चेस्ट आहे. तर 32 साईजचा आपला स्लीवलेस ब्लाऊज आहे. चला मी बॅक साईडचा पार्ट जोडून घेतला होता, कारण का नाही मला असं वाटलं की का नाही नंतर माझा विचार ठरला की चला आपण आता हे सगळ्यांना माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना पण स्लीवलेस ब्लाऊजमध्ये भरपूर साऱ्या अडचणी येत असेल, तर म्हटलं चला. तर मग मी ठरवलं की का नाही तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवते. तर म्हटलं चला इथून का होईना स्टार्टिंग करूयात. फक्त मी अस्तर जोडून घेतलं होतं आणि जो गळा आहे ना मला ते वाकायचा असतो. बघा मी वरती 2.25 टाकले. आता पाठीचा पार्ट तर तुम्हाला सगळ्यांना जोडता येतो आहे की नाही, फक्त गळ्याचा इश्यू असतं. काही काहींना मला खूप डीप गळे घ्यावे लागतात ब्लाऊजचे, माझ्याकडे डीपच गळेचे खूप चालतात. तर बघा मी डीप गळा घेते, गोलवरती 2.25 आणि खाली 2.5 घेतले आणि मी असा गळा कट करत असते. तुम्ही कसं करता मला नक्की सांगा. बघा एवढीच पट्टी राहिलेली आहे, म्हणजे भरपूर असा डीप गळा गोल गळा आहे आणि फक्त 32 साईज आहे ह्या ब्लाऊजची, म्हणजे 32 साईजला हा भरपूर गळा डीप आहे. तर आता आपण काय करूयात, अगोदर हे फोल्ड करून घेऊयात. म्हणजे जे आता मी कसं ह्याला सगळीकडे अस्तर जोडून घेतलं होतं ना, तर ते आपल्याला उलट्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आणि मग परत सुईचं करायचं आहे ब्लाऊज. अशा पद्धतीने कोण कोण ब्लाऊज स्टिच करतं, पलटी करतं गळा, मला नक्की सांगा कमेंटमध्ये. मी तर असंच करते, कारण मला असं इझी जातं. आता सगळ्यांची शिवायची पण पद्धत वेगवेगळी असते मैत्रिणींनो, आणि तुमची कटिंगची पण वेगळी पद्धत असते. जर तुम्हाला स्लीवलेस ब्लाऊजची कटिंग बघायची असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करायची. आणि एकदम सोपी आणि एकदम इझी पद्धत आहे माझी स्लीवलेस ब्लाऊज शिवायची, तर नक्की ट्राय करा. आणि हा ब्लाऊज एकदम गिरायकाला परफेक्ट बसणार म्हणजे बसणार, कारण मला स्टिच करताना समजतं की का नाही ब्लाऊज कसा आला आहे काय. तर तुम्हाला पण समजायला हवं, त्याच्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा, म्हणजे असेच तुम्हाला ट्रिक आणि टिप्स मी तुम्हाला देत जाईल. तर बघा गळ्याला मी शिलाई मारून घेतली. आता हा गळानं आपल्याला याच्यामधून काढून घ्यायचा आहे. एक बाजू ओपन ठेवायची आपल्याला, म्हणजे त्याच्यातून आपल्याला हे बाहेर काढायचं असतं. बघा आता छोटं असल्यामुळे थोडासा त्रास होणारच आहे. बघा निघलं ना, एकदम व्यवस्थित गळ्याचा शेप येणार आहे आपल्या. पाहू शकता तुम्ही. एकच नंबर आलेला आहे आपला हा गळा. त्याच्यावर दापटीप द्यायची आपल्याला, म्हणजे आपली फिनिशिंग पण दिसते ब्लाऊजची. एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज स्टिच करायचा मैत्रिणींनो, कस्टमर कुठेच जाणार नाही. मी तुम्हाला भरपूर वेळा सांगत असते, तुमचं सगळ्यांचं पण म्हणणं असतं नाही का, कस्टमर कसे माझ्याकडे येत नाहीत असं. बघा गळ्याला किती फिनिशिंग आलेली मैत्रिणींनो, वरती 2.25 घ्यायचं म्हणजे अजिबात शोल्डर उतरत नाही मैत्रिणींनो. काही काही 2.5 पण घेतात, पण मी 2.25 घेत असते. इट्स ओके, जसं तुम्हाला सवय आहे तुम्ही घेऊ शकता. टक्स मारून घेते 4वर. आता मला माहिती आहे त्याच्यामुळे मी काय 4वर टक्स टाकून घेतलेत आणि त्याला मस्त अशी फिनिशिंग दिली. बॅक पार्ट आपण रेडी केलेला आहे. चला आता आपण काय करूयात, फ्रंट बाजू घेऊयात. माझा धागा संपलेला दिसतो इथं. लेस घ्यायची, तर लेस शोधत होते मी कोणती घेऊ. तर ठीक आहे, चला हीच लावून घेऊयात आपण लेस, कारण त्यात भरपूर कलर्स आहेत आणि का नाही मॅचिंग कलर भेटणं मुश्किल आहे माझ्याकडे. कारण का नाही ती कोणती लेस लावली तरी त्याला सुटेबल होणार आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे ही लेस आहे तर मी हीच लावून घेते आणि एकदम छान पण दिसणार आहे. आणखीन एक ट्रिक सांगते मैत्रिणी तुम्हाला. जर काय असतं माहिती का, कमी शिलाई आणि ब्लाऊजला फिनिशिंग एकच नंबर द्यायची. आता माझ्याकडे शिलाई आहे भरपूर ब्लाऊजची, तर तुमच्याकडे किती आहे मला ते नक्की सांगा. मला माहिती आहे जे घरगुती बायका काम करतात त्यांच्याकडे शिलाई भरपूर कमी आहे, पण इट्स ओके, सुरुवात कमीपासूनच करायला पाहिजे. तर गळ्यालाच लेस लावून घेतली बघा लेस मी. आता कमरेला पण लावून घेते, जो की लुक येणार आहे ह्या ब्लाऊजला या लेसनेच. आता आपल्याला दुसरी काहीच डिझाईन करायची नाही, एकदम सिम्पल आहे स्लीवलेस ब्लाऊज हा मैत्रिणी. बघा किती छान आलेली फिनिशिंग आपल्या ब्लाऊजची. आणखी तर स्टिच करायचं आहे. आता शिकतं फक्त एक पार्ट रेडी केला आहे आपण. चला आता हे दुसरे पार्ट घेऊयात आणि पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, म्हणजे तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये समजेल की मी कसं स्टिचिंग करते, काय हे तुम्हाला सगळं बघायचं आहे. आणि फास्ट स्टिचिंग आहे मैत्रिणी, याला काहीही मी एडिटिंग वगैरे काहीच केलेलं नाही. जशी मी फास्ट स्टिचिंगवर कसं एक व्हिडिओ मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. भरपूर जणांचे मेसेज येतात मला, ताई स्पीड वाढवण्यासाठी काय करायचं, त्याच्यावर मी नक्की व्हिडिओ बनवेल. तर माझा स्टिचिंगचा व्हिडिओ बघू शकता तुम्ही.
मला जेव्हा मी माझे व्हिडिओ आपले इन्स्टा फॅमिली पण भरपूर साऱ्या कमेंट्स करत असतात, तर तुम्हाला जर इन्स्टा आय डी माझी माहीत नसेल तर मी तुम्हाला नक्की सांगेल आणि आपल्या तिथे जाऊन फॉलो करायचं. तिथं पण आपले भरपूर व्हिडिओज असतात. जेव्हा मी लाईव्हमध्ये स्टिचिंग म्हणजे कटिंग करत असते ना, तेव्हा ते मला म्हणत असतात काय तुम्ही खूप फास्ट कटिंग करता, स्टिचिंग करता, तर आम्हाला पण शिकायचं आहे. तर त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवेल मैत्रिणींना मी एक. तर चला आता ह्याला अस्तर लावून घेऊयात. तर दोन्ही पण पार्ट आपले कटोरीचे रेडी झालेत. प्रिन्सेस कट आहे ना हा आहे जो की इथं साईडला आपलं कट करायचं आहे, कारण हे ओपन करून टाकायचे आणि त्याच्यावर हे टाकून द्यायचं आहे. कपडा तर खूप कमी होता, पण ॲडजस्टमेंट केलेला. पण प्रिन्सेस कटला एवढा काही कपडा लागत नाही हे तर आपल्याला माहिती आहे. आणि ब्लाऊज पण शिवायला स्टिचिंगला जर तुम्हाला जर व्यवस्थित येत असेल तर का नाही अर्धा पाऊण तास खूप आहे ब्लाऊज एक स्टिचिंग करायला. आणि कसं असतं मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या कामावर फोकस केला तर नक्कीच तुम्ही पण शिकल्याशिवाय राहणार नाहीत. आणि मी तुम्हाला तुमच्यासाठी भरपूर अशा ट्रिक आणि टिप्स घेऊन आलेले. तुम्ही फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि माझे हे जे लाँग व्हिडिओ आहेत ते पण तुम्हाला पाहिजे आहेत, कारण याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे पॉईंट्स जे आहेत तुम्ही दुसऱ्यांना विचारण्यापेक्षा तुम्ही का नाही हे पॉईंट्स तुम्ही स्वतः नोटीस करा, आणि म्हणजे तुम्हाला ब्लाऊज पण कसा स्टिच करायचा हे पण तुमच्या लक्षात येईल. पाहू शकता तुम्ही. आता कट करून घ्यायचा आहे राहिलेला भाग आपला. स्लीवलेस ब्लाऊज आहे मैत्रिणींनो. तर स्लीवलेस ब्लाऊजची कटिंग पाहिजे असेल तर तुम्हाला नक्की मला तुम्ही कमेंट करा, नक्कीच त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवेल. तर बघा आपले हे दोन्ही पण पार्ट रेडी झालेत याचे, आणि हे पण 2 रेडी झालेले आहेत नाही का. तर चला आपण आता याला जॉईन करून घेऊयात, म्हणजे आपल्याला इथे आणि शिलाई एकदम व्यवस्थित पाडायची आहे इथं टाकायची आपल्याला, कारण काय आहे ना पफ पण क्रिएट झाला पाहिजे व्यवस्थित. प्रिन्सेस कट शिवायला सोपा आहे, पण पफ क्रिएट करणं हा खूप अवघड आहे. कारण काय होतं माहिती आहे का, काही वेळेस चपटं होतं, मग काय गिराईक कस्टमर नाराज होतं. तर हे पण लक्षात ठेवायचं. बघा याचा पफ मी तुम्हाला दाखवणार आहे कसा क्रिएट होतो आहे. काही लेडीजला प्रिन्सेस कट शिवता येतात, पण पफ क्रिएट होत नाही. मला अशा भरपूर साऱ्या कमेंट्स येतात इन्स्टावर. तर आता मी याला खालचे जे पट्टे लावायचे आपल्याला ते पट्टे लावून घ्यावे लागतील, कारण कपडा कमी होता आपल्याकडे, पण तेवढंच आता ॲडजस्टमेंट करून घ्यावं लागेल. कमी कपड्यात कसा स्टिच करायचा हे ब्लाऊज तुम्हाला नक्की समजेल याच्यामध्ये. आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवी असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठी मी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. बघा हे साईडला जे मी कॉर्नर कापलेत ना तुम्ही पण कट करायचे आहेत. बघा हेच पॉईंट नोटीस करायचे आहेत तुम्हाला. आता मी थोडीशी टचिंग करून घेते इथे, आणि इथे ना आपल्याला फोल्ड करायचा आहे थोडासा कपडा, हे साईडचा उरलेला कट करून घ्यायचा आणि इथं स्टिच करून घ्यायचं. बघा किती छान पफ क्रिएट झाला आहे. सेम असाच ब्लाऊज तुमचा पण यायला हवा. ह्या ब्लाऊजला काहीच इश्यू येणार नाहीत मैत्रिणींनो. चला आता ही पण फोल्ड करूयात आपण पट्टी, जशी त्याच याला लावल्या पण सेम याला पण फोल्ड करून घ्यायचं आहे. साईडचा कपडा कट करून टाका. मी तुम्हाला याच्यासाठी माहिती देते की का नाही तुम्हाला थोडंसं नॉलेज येईल. मला माहिती सगळ्यांना नॉलेज असतं, पण का नाही काही गोष्टी आपल्या म्हणजे कधी आपल्याला अनुभव येत नाही. अनुभव आल्याशिवाय माहिती पण होत नाहीत, हो की नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला थोड्या ट्रिक्स सांगत असते मैत्रिणींनो. ब्लाऊजचं काम कसं आहे माहिती आहे का, ब्लाऊज शिवायला खूप म्हणजे अडचण म्हणजे कसं माहिती आहे का, खूप वर्क करावं लागतं. त्याला कष्ट खूप आहेत, पण कष्ट करून बरं तुम्हाला त्याचं फळ मिळत नसेल तर एवढ्या कष्टाचा काय उपयोग. त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगत असते की का नाही स्टिचिंग करताना तुम्ही लक्ष द्या. आता याला बघा मी हुकपट्टी बनवते. आपल्याला तुम्हाला 1.5 इंचाची घेऊ शकता, तुम्ही 2 इंचाची घेऊ शकता. तर मी 1.5 इंचाचीच घेतली आहे ही पट्टी. इकडची पण आपल्याला तशीच करायची. आतल्या बाजूला जाणार आहे ही पट्टी. फास्ट याच्यासाठी आहे व्हिडिओ का नाही, मी एवढी फास्ट स्टिचिंग केलेली आहे मैत्रिणींनो की का नाही तुम्हाला बोर नाही झालं पाहिजे. तुम्हाला फटाफट पार्ट मी कशी जोडते हे लक्षात आलं पाहिजे. बघितलं का, एकच नंबर फिनिशिंग आली.
आता ही शिलाई मी जी अस्तरला जोडली होती ती मला इथे वरती दिसली होती, त्याच्यामुळे मी ती काढून घेते. तुम्हाला पण असं वाटत असेल हा बाबा आपली शिलाई इथे दिसायला नाही पाहिजे, ती काढून घ्यायची. अस्तरची शिलाई होती, एखाद्या वेळेस आपल्याकडून चुकून आतल्या बाजूला जास्त बाहेर शिलाई मारली ना, आता कधी कधी स्टिचिंग केल्यानंतर बाहेर दिसायला लागते, तर ती काढून घ्यायची, म्हणजे फिनिशिंग पण एकदम ओके येते. तर गळा घ्यायचा आहे बघा, मला 7-7.5 गळा घ्यायचा आहे, कारण डीप गळा आहे पुढचा पण आणि मागचा पण. तर चला आकार द्यायचा आहे. 2.25चा शोल्डर घेतला आपण वरती आणि त्याला आकार दिलेला आहे बघा, राऊंड शेप असं मोजून घ्यायचं आणि मग पुढची बाजू कट करायची. असं एकदम छोटे पॉईंट्स हे नोटीस करायचेत मैत्रिणींनो. बघा एकदम बरोबर झालं आहे, पण तरी पण मला असं वाटतं थोडंसं कमी आहे, त्याच्यामुळे मी थोडासा आकार देते आणखी. तर बघा एकदम प्रॉपर झालं आहे. चला आता गळ्याला पट्ट्या करून घेते आणि गळ्याला आपण आता तुम्ही गळ्याला गोट करता की का नाही फोल्ड करता हे तुमच्यावर डिपेंड करते. तर मला आता मी फोल्ड करणार आहे आणि फोल्ड पण कशी करते हे तुम्ही बघायचं आहे. एकदम फिनिशिंग येते. जर तुम्हाला गोट व्यवस्थित नसेल जमत तर तुमच्या गोट येत नसल्यामुळे आणि त्याच्यामुळेच मग फिनिशिंग खराब होते ना आपली. जर येत नसेल तुम्हाला तर तुम्ही नक्कीच असे ट्रिक ट्राय करून बघा, जे मी तुम्हाला दाखवते. बघा आता मी याला जसं गोटला पट्टी घेतली तुम्ही तशीच घ्यायची आणि तर नॉचिंग करून घ्यायची थोडी आणि याला फोल्ड करायचं आहे. जे की गोट करायच्या ह्याच्यामध्ये नाही ठेवायचं, डायरेक्ट फोल्ड करून टाकायचं आहे, पूर्ण दाबटीप द्यायची त्याच्यावर, तुम्हाला त्याची फिनिशिंग दिसेलच. बघा आली की नाही एक नंबर फिनिशिंग? सांगा बरं तुम्ही. एकच नंबर फिनिशिंग येते मैत्रिणींनो. असंच कर्ज जर तुम्हाला गोट वगैरे व्यवस्थित नसेल येत, जर त्या फक्त गोटमुळेच तुमची फिनिशिंग खराब दिसत असेल तर तुम्ही नक्की ही ट्रिक ट्राय करा आणि एकच नंबर फिनिशिंग दिसतं ते. आपल्याला तरी काय फिनिशिंगशी मतलब असतं, हो की नाही? तर मी एक शोधते की मला ना दोरा शोधायचा आहे, कारण दोरा संपला आहे माझा, पण टाकलं मी. बघा याला मी परत आणखीन एक शिलाई मारून घेतली, जे की एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसणार आहे. दोरे वगैरे कुठंच काही ठेवायचे नाही, मस्त फिनिशिंगमध्ये त्याला ब्लाऊज स्टिच करायचा आहे. चला आता दुसरी पण गळ्याला पट्टी लावून घेते. जसं तुम्हाला सांगितलं ना मी, सेम तसंच जसं गोटला पट्टी फोल्ड करतो सेम तशीच करायची. बघा नॉचिंग करून घ्या. आता तसंच फोल्ड करून घ्यायचं आहे. घेतलं फोल्ड करून. आता याला पण आपण साईडने शिलाई मारणार, म्हणजे जो आतला कपडा आपण फोल्ड केला ना तो नंतर असं बाहेर पलटला नाही पाहिजे, त्याच्यासाठी पण आपण ती दाबटीप मारून घेतली. तर बघा कितीच एकच नंबर फिनिशिंग आली मैत्रिणींनो ब्लाऊजची. बघू शकता तुम्ही किती मस्त आला आहे गळा वगैरे, किती छान आला आहे सांगा बरं तुम्ही. एवढी फिनिशिंग आली ब्लाऊजला आपल्याला आता शोल्डर जोडून घ्यायचे. शोल्डर जोडून घ्या एकदम व्यवस्थित. शोल्डर आपल्याला एक सरळ शिलाई मारायची, एक क्रॉसमध्ये मारायची, म्हणजे थोडीशी क्रॉसमध्ये, म्हणजे आपल्या शोल्डर उतरायचा प्रश्नच येणार नाही. बघितलं ना तुम्हाला दिसते ना क्रॉसमध्ये? हां, तर याला पण मी तसंच जोडून घेते. नॉर्मल क्रॉस करायचा आहे शिलाई, म्हणजे शोल्डरचा इश्यू येणार नाही. उतरत नाही हे आपल्याला माहिती असतं, पण तरी आपण पहिलंच आपलं ऑलरेडी काम व्यवस्थित पाहिजे. आता आपल्याला स्लीव्स तर काय लावायचे नाही, कारण आपला ब्लाऊज स्लीवलेस आहे. तर आपल्याला एकदम व्यवस्थित याची शोल्डर वगैरे सगळं व्यवस्थित कटिंग घ्यायचं आहे करून. जे थोडंफार एक्स्ट्रा असेल तर एकदम व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं, एकदम बरोबर त्याची मापं वगैरे टाकायची आणि एकदम व्यवस्थित करून घ्यायचं. पण मला असं वाटतं माझी शिलाई थोडीशी जास्तच क्रॉस गेलेली की आहे की काय. तर चला मी थोडंसं खोलून घेते थोडं. हे असं लगेच लक्षात आलं पाहिजे मैत्रिणी, जसं की मी बघितलं ना तुम्हाला. बघा मी परत हे करून घेते, कारण तो कपडा होता ना तो थोडासा माझा तिथे अडकला होता, तर तो मला दिसला लगेच की ही इथं नंतर शिवल्याच्या नंतर तो कपडा फुगतो आहे की नाही. तर तोच कपडा मी आता इथं दाबून घेते आतमध्ये, जो की शोल्डरच्या याच्यामध्ये तो जाणार आहे. म्हणजे आपली फिनिशिंग एवढी लक्षात ठेवायची असते की हा बाबा इथं इशू आहे. काही वेळेस काय होतं माहिती का, आता शोल्डर जोडलं असतं तुम्ही म्हटलं असं ठीक आहे जाऊ दे नंतर बघूयात काही वाटलं तर, पण नंतर खूप प्रॉब्लेम आला असता, मग तुम्हाला शोल्डर उघडावं लागलं असतं सगळं पूर्ण, मग पूर्ण फिनिशिंग खराब होते नाही काय. त्याच्यामुळे अगोदरच चेक करून घ्यायचं आहे.
जसं की मी आता चेक केलं, उसवलं आणि परत स्टिचिंग केली, म्हणजे आता तो प्रॉब्लेम इथेच सॉल्व्ह झाला आहे, नंतर काही इश्यू येणारच नाही, हो की नाही. आता मी शोल्डर वगैरे जोडलेत. चारी पण शोल्डर जोडलेत, व्यवस्थित कट करून घेते, म्हणजे बरोबर जे काही कमी जास्त आहे. आणि हे जे पार्ट आहेत ना मैत्रिणी, हे पण तुम्हाला व्यवस्थितच बरोबर करून घ्यायचे आहेत. आता माझे थोडेसे खालीवर होते, त्याच्यामुळे मी थोडेसे असे ते कट करून घेते. तुमचे पण असतील तर तुम्ही पण नक्की करून घ्या. कधी कधी बरोबर असतात, कधी कधी कमी जास्त असतात. तर मला असं वाटतं कमी जास्त एखादा पार्ट असतोच कमी जास्त, त्याच्यामुळे तो कटिंग करावाच लागतो. नॉर्मलचा आहे बघा, हा पण एकदम थोडासा आहे, पण तेवढा का होईना मग ते कटिंग करून घ्यायचं आहे. कारण काय आहे ना, नंतर इश्यू येत नाही त्याच्यामुळे. बघा थोडंसं आहे, तर दोन्ही पण साईडनी बरोबर करून घ्यायचं आपल्याला. इथे पण व्यवस्थित आलं पाहिजे आणि इथे पण बघा आपले सगळे पार्ट एकदम व्यवस्थित झालेत. तर आपल्याला आता हा स्लीवलेस ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला तिथं काय करायचं आहे, अस्तरचा कपडा चा गोट द्यायचा आहे ना आपल्याला इथं स्लीव्जला वगैरे. तर तोच कपडा मी कट करून घेते. असा कट करून घ्यायचा. आता जॉईंटच द्यावं लागतील मला पण, कारण कपडा कमी पडणार आहे. एकाला एक आपण जॉईंट देऊया, आधी बघून घेते पुरतोय की नाही. हे बघा असं करायचं आहे, कारण ते फोल्ड करून टाकायचं ना आपल्याला आतमध्ये. जसा गळ्याला गोट केला तर सेम फोल्ड पट्टी तशीच करायची आहे. याला काही गरज नाही पडली, याला नाही कमी पडली पट्टी, एकदम मापात झाली. आता इथे मॅचिंग करून घ्यायची, जेणेकरून फोल्ड झालेली पट्टी एकदम व्यवस्थित झाली पाहिजे, म्हणजे असं खालीवर नाही दिसली पाहिजे. फोल्ड करताना पण एकदम इझिली फोल्ड झाली पाहिजे. बघा तुम्ही, मग अशी दाबटीप मारून घ्या. एकदम हळूहळू मारायची आहे तुम्हाला व्यवस्थित, म्हणजे दिसली म्हणजे फिनिशिंग खराब होत नाही ना आपली, त्याच्यामुळे त्याचा आकार बिघडला नाही पाहिजे. एकदम व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे. आता याला पण आपल्याला आणखीन एक टीप मारायची, दाब टीप, म्हणजे जो कपडा आपण आतमध्ये फोल्ड केला ना, हे विसरायचंच नाही. एक शिलाई मारली नंतर बघूया असं ॲडजस्टमेंट करायचीच नाही अजिबात मैत्रिणी तुम्ही. तर धागा संपला आहे माझा, मी धागा भरून घेते. 2 मिनटाचं काम आहे. तुम्ही कोणत्या मशीनवर स्टिचिंग करता मला नक्की सांगा. माझ्याकडं अनमोल मशीन आहे, अनमोल कंपनीची, एकदम व्यवस्थित आणि एकदम छान चालते, जे की तुम्हाला समजतच असेल जेव्हा मी ब्लाऊज स्टिच करते असते तेव्हा. काही वेळेस काही मशीनचे धागे तुटतात, भरपूर काही विषय असतात. तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुमच्या मशीनला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला नक्की सांगा, मी तुम्हाला नक्की म्हणजे सांगेल. जर तुम्हाला शिलाई व्यवस्थित नसेल येत, धागा तुटत असेल, त्याच्या बाबतीत मी तुम्हाला नक्कीच सांगेल. जर बॉबिन भरली आपली, आता धागा होऊन घेते. ह्या मशीनला धागा खूप जागेवर हे करायला लागतो, ओवा लागतो, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो, पण हे काम एकदम फास्ट होतं मैत्रिणींनो ह्या मशीनवर. जर तुम्ही बाहेरचं काम घेत असाल तर नक्कीच ही मशीन आणा तुम्ही, कारण बाहेरचं काम घ्यायचं म्हटलं 12 घंटे काम करावं लागतं आपल्याला, हो की नाही. तर चला, आता आपल्या इथपर्यंत शिलाई आली होती आपली. तो धागा आहे तो काढून घेते अगोदर, कारण काय ना व्यवस्थित दिसलं पाहिजे ना. चला आता परत शिलाई मारून घेते, धागा भरून घेतला. ब्लाऊज स्टिच करताना मला एकदम व्यवस्थितच लागतं, फिनिशिंग व्यवस्थित पाहिजे स्टिच करताना. पण मला स्टिच करताना सुद्धा फिनिशिंग दिसली पाहिजे, त्याच्यामुळे मी धागे वगैरे असले तरी ते लगेच कट करून टाकत असते. बघा तुम्ही. चला आता याला पण मारून घेऊयात आणखीन एक टिप. जो आतमध्ये कपडा आहे ना तो त्याच्यावरच टीप आली पाहिजे, जी आपण आता हे नेक्स्टवाली टीप मारतोय ना आपण ती, म्हणजे जो आतला कपडा आहे तो का नाही स्लीवलेस असल्यामुळे कधी कधी बाहेर पण येऊ शकतो ना, त्याच्यामुळे तो आपल्या त्याच्यावर दाबटीप मारून घ्यायची.
पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे मैत्रिणी. तुम्हाला भरपूर काही याच्यामध्ये ट्रिक आहेत. मी कसं स्टिचिंग करते, कोणता कपडा कुठं लावते, कुठं कोणती शिलाई मारते, हे तुम्हाला सगळं बारीक बघून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला काहीच इश्यू येणार नाही कुठेच, हो की नाही. आणि मला असं वाटतं माझे व्हिडिओ बघून तुम्हाला काहीतरी फायदा नक्कीच व्हायला पाहिजे. आता मला इथं कपडा कमी पडला, मी तर थोडंसं असं जॉईंट देते कपड्याला. आता याला पण तसंच करून घेऊयात आपण फोल्ड. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल बघायला भेटणार आहे मैत्रिणींनो. डिटेल्स म्हणजे मी जसं ब्लाऊज स्टिच करते सेम तसंच माझ्या कस्टमरला ब्लाऊज देते मैत्रिणी. याच्यामध्ये काहीच तुम्हाला न सांगता, म्हणजे असं काही नाही की तुमच्यापासून काही लपून ठेवले, असं काहीच नाही. जसं तुम्ही बघताय ना सेम असाच हा कस्टमरला ब्लाऊज दिला जाणार आहे. आणि याचा फीडबॅक तर मी तुम्हाला नक्कीच टाकणार आहे की तुम्हाला स्लीवलेस ब्लाऊजसाठी. तर ज्यांनी बघितलं त्यांनी शॉर्ट व्हिडिओची पण नक्कीच वाट बघा. आता हे 1-2 दिवसामध्ये आले आणि त्या माझ्याकडे मी त्यांना ह्या ब्लाऊज देईल तेव्हा मी त्यांना विचारेन कसा ब्लाऊज बसला आहे काय, हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल. ओके. आता याच्यात म्हणजे काहीच नाही का आपण, म्हणजे असं काहीच नाही की का नाही तो कट केला व्हिडिओ कुठं काय केलं, असं काहीच नाही. जसं घेतला व्हिडिओ तसाच इथे मी शूट करते आणि तुम्हाला हे दिसतंय सुद्धा, कुठंच मिसिंग नाही आहे आपलं. बघा आता ह्याला पण आपण आणखी एक टीप मारून घ्या, दाब टीप. व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण तुम्हाला ब्लाऊजमध्ये स्टिचिंग पूर्ण बघायची होती, त्याच्यामुळेच मी व्हिडिओ बनवला होता. तर बघा आपले शोल्डर वगैरे एकदम प्रॉपर आलेले आहेत मैत्रिणींनी. फिटिंग करून घ्यायची आपल्याला. साईडला शिलाई मारून आणि इथं पण एकदम प्रॉपरच बरोबर शिलाई आली पाहिजे मैत्रिणींनो. फेस टू फेस म्हणजे जे आपले खालची बॉर्डर आहे ती बॉर्डर आणि वरची बॉर्डर एकदम मॅच झाली पाहिजे. म्हणजे असं खालीवर आपले फिटिंग जात नाही. मग खालीवर फिटिंग झाली तर मग भरपूर सारे इश्यू होतात. समोरून वरती जातं ब्लाऊज, मागून वरती तरंगतं, हो की नाही. त्याच्यामुळे आधीच काळजी घ्यायची असते. चला आता फिटिंग करून घेऊयात. दोन्ही साईडने दाबटीप मारून घ्यायची. तर फिटिंग करून घेऊयात. पूर्ण फिटिंग करून घेते. आता मी त्यांच्या शोधते माप. कधी कधी काय होतं माहिती आहे का, सगळ्या गोष्टी जवळ असतात पण शिवण्याच्या वेळेसच कोणतीच गोष्ट आपल्याला सापडत नाही. तसंच माझं होतं. माझा टेप तर कधीच माझ्यापाशी सापडत नाही, कधी कधी चॉक सापडत नाही. असं तुमच्याविषयी झालं का, मला नक्की करून सांगा. चेस्ट इथलं 32 साईज आहे ना आपली, त्याच्यामुळे चेस्टचा चौथा भाग घेतलेला आहे आणि कंबर आहे 28. तर त्याचा पण चौथा भाग घेतला आणि हे असं मार्किंग बघितलं ना तुम्ही माझे पार्ट कसं सेम आहे दोन्ही पण. तर हे असं तिथं मारून घ्यायचं आपल्याला शिलाई आणि बरोबर ते इकडची फिटिंग तिकडे छापली जाते. कधी कधी काही वेळेस काय होतं माहिती आहे का, इकडं फिटिंग करता तुम्ही इकडं पण आखता. तसं करण्यापेक्षा एकदम इझी आणि सोपी पद्धत आहे. तर इकडून पण शिलाई मारून घ्यायची आपल्याला. कमरेला आपण काय टाकलं, अर्मोलचा भाग टाकला जो की आपण स्लीव्ज लावतो तिथे, म्हणजे चेस्टचा चौथा भाग टाकला, कमरेचा पण चौथा भाग टाकला आणि फिटिंग केली. फक्त एवढंच टाकायचं आहे मैत्रिणी तुम्हाला. स्लीवलेस ब्लाऊजला तुम्हाला एवढं भरपूर सारे काही कष्ट याची काहीच गरज नाही आहे. आपली कटिंग तर झालीच होती, फक्त आपल्याला फिटिंगच्या वेळेस आपल्याला माप घ्यायचं होतं, जे की फिटिंगचं होतं. तेवढं माप घेतलं आपण आणि समोरचे गळे, हो की नाही. परत काही करायची गरज लागली का आपल्याला ब्लाऊजला, काहीच करायची गरज लागलेली नाही. बघा तुम्ही, एक नंबर ब्लाऊज बसला मैत्रिणींना. हा फिनिशिंगवरच तुम्हाला समजून जाईल आपल्या कसा बसला आहे काय. आता मी इथे पिन लावली असते, तुम्हाला दाखवते. बघा एकच नंबर मैत्रिणींनो हा ब्लाऊज आलेला आहे आपला. आणि हा आहे बॅक साईड.
बघितलं का? तर आता आपल्याला ह्याला नॉड लावावं लागतील ना. हुकाचं आयहुक करायचे आहेत अजून आणि नॉड लावून घ्यायचे आहेत. चला आता माझ्याकडे एक कपडा आहे ना. आमच्या तर खूप भरपूर साऱ्या लेडीजला ना असे नॉड हवे असतात की नाही, एकाखाली एकाखाली लटकन असतात, ते सगळ्यांची हे असतात का नाही. माझ्याकडं भरपूर सारे असे ब्लाऊज आहे ज्यांना बिना लटकांचं माझ्याकडं ब्लाऊजच नसतं मैत्रिणींनो. आणि हे लटकन आहे नाही, मी एका लेडीजच्या ब्लाऊजला केले होते, तर तेव्हापासून माझ्याकडे हे लटकन फेमस झालेत, जे की मी सगळ्याच ब्लाऊजला बनवत असते. आणि जे माझे कस्टमर येतं ना, ते लगेच सांगतात हे असे लटकन बनवा बरं का माझ्या ब्लाऊजला, असं करतात. तर काहीतरी युनिक पाहिजे, जे की मला म्हणजे माझे जे इंस्टावर मी पोस्ट करत असते तेव्हा मला सगळं माझ्या मैत्रिणी विचारत असतात, ताई हे लटकन तुम्ही सगळ्याच ब्लाऊज लटकन बनवता, आता काय करणार, जशी कस्टमरची डिमांड असते तशीच आपल्याला ब्लाऊज स्टिचिंग करून द्यावी लागतात की नाही, हो की नाही. कस्टमर म्हणजे जे आपल्याकडे लेडीज ब्लाऊज घ्यायला येते ना, ती अशी खुश होऊन गेली पाहिजे. असे भरपूर सारे कस्टमरचे माझ्याकडे फीडबॅक पण आहेत, जे की ब्लाऊज स्टिचिंग करून जातात ना, तेव्हा म्हणतात खरंच तुम्ही खूप छान ब्लाऊज शिवतात. याचे पण मी फीडबॅक तुम्हाला टाकणार आहे. तर असे ट्रायंगल बघा, मी चौकोन 2.5-3 3 इंचाच्या पट्ट्या काढल्या त्या चौकोनी, आणि त्यालाच आपल्याला हे ट्रायंगल शेप, जसं आपण साधं एक लटकन बनवता, हे लटकन तर सगळ्यांना इझिली कुणाला सगळ्यांना जमतात. फक्त एवढं की एकाखाली एक लावायचे, आपल्याला 3 घ्यायचे आहेत. तर बघा हे असे लावायचे आहेत, म्हणजे ब्लाऊजला लुक पण येतो. आता असं बी ऑलरेडी आपण त्याचा डीप गळा घेतलेला आहे, तर त्याच्यामुळे हे एकदम इझी आणि एकदम सोपे लटकन आहेत, आणि एकदम शो पण येणार आहे आपल्या ह्या लटकननीच ब्लाऊजला. असं काहीतरी युनिक करायचं. कधी कधी काय होतं माहिती आहे का, एखाद्या कस्टमरला सांगितलं ना त्यांनी मला नॉड पण लावा, तेव्हा हे काही काही लटकन मी माझ्या मनानेच लावून देते. म्हणजे हे कस्टमर सांभाळायची एक हे आहे मैत्रीण, ट्रिक आहे की का नाही, तुम्ही इथं सांभाळू शकतात त्या कस्टमरला, हो की नाही. आपल्याकडे कस्टमर आपल्याला पाहिजे की हे कस्टमर आपल्याकडे आलंच पाहिजे ब्लाऊजचं, तर त्याच्यासाठी थोडंसं कष्ट आपण घ्यायला पाहिजे. एखाद्या वेळेस काय होतं, मला हे लटकनचे पण पैसे देऊन जातात काही काही कस्टमर, आणि काही काही वेळेस काय होतं, काही काही वेळेस आहे ना, मी स्वतःहून लटकन बनवून देते की का नाही. त्यांचे शिलाई चार्ज जरी असले तरी मला असं वाटतं हे माझ्याकडे नवीन कस्टमर आले आणि हे कस्टमर मला परत हवे, त्याच्यासाठी मला काय करायचं आहे. तर का नाही, मी काय करत असते, लटकन वगैरे मला माझ्याकडून जेवढं प्रयत्न होईल तेवढं मी व्यवस्थित ब्लाऊज करून देत असते त्यांना, आणि ब्लाऊज बघितला की त्यांना आवडला पाहिजे, हो की नाही. तुम्ही पण असंच करा. तुम्हाला अशाच ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. कस्टमर कसं घ्यायचे आहेत, कसं काय करायचं आहे, हे सगळं तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण मला तुम्ही कमेंट करायचे आहे, ओके. तर लटकन तर एकदम व्यवस्थित होणार आहे आपली. बघा किती छान झालेलं आहे. आता अजून एक करायचं आहे. एकदम प्रॉपर दिसतो ब्लाऊज. तर रेडी झालेलं आहे आपलं ब्लाऊज. बघा लटकन रेडी झालेले आहेत. चला आता आपण लटकन लावून घेऊयात अगोदर. तर त्याला मार्किंग करून घेऊयात आपण अगोदर शोल्डरच्या तिथं. तुम्ही कितीवर घेत असतात तुम्ही नक्की मला सांगा. 2.5वर घेतले तर ऑलरेडी ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतं. 2.5वर घेत असते बघा मी, त्याला 2.5वर मार्जिन केली आहे शोल्डरला. तर सॉरी ते थोडंसं इशाला कॅमेरामध्ये नाही दिसलं, पण प्रयत्न करेल मी नेक्स्ट टाईम. तुम्हाला जर काही अडचण आली असेल तर कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित नसेल दिसत तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे फ्रेंड्स. बघा आपण दोन्ही पण नट लटकन लावून घेतलं, आणि हे हुकाचं करून घेते मी अगोदर आय हुक प्रॉपर करून घेऊयात आपण. ही मशीन एवढी कामाची आहे ना माझी लक्ष्मी, खरंच खूप सपोर्ट करते राहू ही मशीन मला. असंच तुमच्या विषयामध्ये माझ्याकडे पहिले छोटी मशीन होती, त्याच्यानंतर मी ही घेतली, तर हिनी पण मला भरपूर साथ दिलेली आहे. कधीच कोणत्याच ब्लाऊजला म्हणजे कशी अडचण येत नाही. मशीन पण खूप छान चालते, तुम्ही पण नक्की घ्या. आणि हा बघा ब्लाऊज आपला रेडी झाला आहे. ब्लाऊजची फिनिशिंग कशी वाटली, ब्लाऊज स्टिचिंग करताना काय काय तुम्हाला समजलं मला तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जर तुम्हाला तरी पण काही डाऊट असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्ही मैत्रिणींनो. नक्कीच मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवेल. तर तुम्हाला मी आता हुक तर नाही लावू शकत लगेच, कारण दुसरे पण आपल्याला अर्जंट ब्लाऊज द्यायचे आहेत ना. तर इथं मी पिन लावून घेते. तर तुम्हाला फिनिशिंग दिसण्यासाठीच की मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊज कसा बसला आहे काय. बघा एकदम प्रॉपर ब्लाऊज बसला आहे आपला.
बघितलं का तुम्ही? तरीसुद्धा आपण प्रेस केलेलं नाही, काही नाही, काहीच नाही ब्लाऊजला. पण फिनिशिंग कशी आली एकदम प्रॉपर, बघितलं ना? एकच नंबर फिनिशिंग आलेली बघा आपली. बघा किती छान आला ब्लाऊज. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं बघा बरं का मैत्रिणींना. ब्लाऊज पण कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आहे.